महोदय, असं होत असताना काही नगरपालिका असेल, काही महापालिका असेल, विरोधी पक्षाच्या ताब्यात असेल, तर त्या महापालिकेला निधी न देण्याचा प्रकार सुद्धा मोठ्या प्रमाणावर घडतोय। एखाद्या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये विरोधी पक्षाचा आमदार निवडून आला असेल किंवा सत्ताधारी पक्षाला पाहिजे तसं त्या भागातील जनतेने मतदान केलं नसेल, तर अशा नगरपालिका असेल, महापालिका असेल, इकडे विकास निधी देताना दुजाभाव करण्याचं काम सुद्धा आताचं सरकार सभापती महोदय करतंय। राज्यातले एक मंत्री तर खुलेआम म्हटले, नितेश राणे नावाचे मंत्री तर खुलेआम म्हटले की आमच्या पक्षात आलं तर तुम्हाला निधी मिळेल, आमच्या पक्षात आलं नाही तर तुमच्या कोणत्याही ग्रामपंचायत निधी देणार नाही। मला असं वाटतं राज्याचे मंत्री जर असं वक्तव्य करत असेल तर बाकीचे लोक कशा पद्धतीने बोला। शेवटी आपण जे निवडून आलेलो असतो, सगळे लोकप्रतिनिधी, मंत्री यांनी सर्व जनतेच्या विषयी एक शपथ घेतलेली, या शपथेमध्ये त्याला दुजाभाव करता येणार नाही। परंतु राज्याचा एक जबाबदार मंत्री अशा पद्धतीने सभापती महोदय वक्तव्य करतो। मला असं वाटतं हे वक्तव्याला तशाच पद्धतीने बजेट जे येऊन गेलेलं आहे, या बजेटमध्ये सुद्धा अशी स्थिती सभापती महोदय, जे विरोधी पक्षाचे आमदार आहेत त्यांच्या क्षेत्रातल्या नगरपालिका महापालिकेकडे निधी देताना कमाडीचं दुर्लक्ष झालेलं आहे। मग वेगवेगळ्या योजना असेल, वेगवेगळे जे राहिलेले काम असेल, विकास काम असेल, याला गती देण्याच्या ऐवजी हे काम कशा पद्धतीने थांबतील अशा पद्धतीने सभापती महोदय आताच्या घडीला सरकारचं काम चालू आहे। सभापती महोदय या सगळ्या घोषणा सरकार तर मोठ्या प्रमाणावर करतं। एक देशाच्या पंतप्रधानांनी स्मार्ट सिटी नावाचा प्रोजेक्ट जाहीर केला। मला वाटतं आपल्या राज्यामध्ये, या देशामध्ये जवळपास 100 आणि या राज्यामध्ये 10 स्मार्ट सिटी शहराचा त्यांनी समावेश केला। मग मुंबई असेल, पुणे, नागपूर, संभाजीनगर, सोलापूर, नाशिक, अमरावती, कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई। काय स्थिती सभापती महोदयाची? एक देशाच्या पंतप्रधानाचं एक स्वप्न की या देशातले 100 शहरं अतिशय स्मार्ट व्हावेत, अशा प्रकारचं स्वप्न आहे। तसं पाहिलं गेलं तर आधीच्या काँग्रेसच्या काळामध्ये JNRM नावाची योजना होती, त्याचंच हे पुढचं टप्पा आहे हा। परंतु सभापती महोदय, स्मार्ट सिटीच्या कामाचं आताच्या घडीला काय स्थिती आहे राज्यातल्या, याची सुद्धा जर माहिती घेतली तर मला असं वाटतं ही योजना येणाऱ्या काळात बंद होणार आहे। ही योजना बंद जर झाली तर अनेक प्रकल्प वेगवेगळ्या महानगरपालिकेने केलेले आहे, त्याची स्थिती काय? आणि बऱ्याच ठिकाणी स्मार्ट सिटीच्या कामात लक्ष देण्याच्या ऐवजी बऱ्याच ठिकाणच्या स्मार्ट सिटीचे जे डायरेक्टर्स आहेत यांनी वेगवेगळ्या इंटरेस्टचे, सत्ताधारी पक्षाच्या इंटरेस्टचे, शहराच्या किंवा जनतेला कोणत्याही फायद्याचे नसणारे अनेक प्रकल्प सभापती महोदय या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केले। आणि म्हणून या महाराष्ट्रात नुसती स्मार्ट सिटी, महापालिका, नगरपालिका होत असताना आजच्या घडीला जर आपण बघितलं तर ही स्मार्ट सिटी कोणत्याही पद्धतीने स्मार्ट सभापती महोदय राहिलेली नाही आहे। उलट या स्मार्टनेसच्या नावाखाली विद्रुपीकरण मोठ्या प्रमाणावर सभापती महोदय या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेलं आहे।